हे मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यात घेऊन नसतील. सध्या डोकं लावू नका, एकजूट कायम ठेवा, गावाचे गाव पिंजून काढा. 6 करोड मराठा एकत्र येणार आहे. आपलं असं ठरलंय किंवा सगळ्यात अगोदर नारायणगडाच्या अध्यक्षासह सगळ्या विश्वस्ताच्या वतीनं नारायणगडावरती ती कार्यक्रम घ्यायचा 900 करोड ठरलाय. हे सगळ्याला मान्य आहे का? मोकळ्या मनाने सगळेजण मला हात वर करून सांगा, 900 करोड होणारा कार्यक्रम हा नारायणगडलाच घ्यायचा का? कारण इथं 900 प्लस 2-2.5 हजार हेक्टर आजूबाजूला, चारही बाजूने, म्हणजे पार्किंगची अडचण येणार नाही. घ्यायचं फायनल ठरलं. आता तारीख कोणती ठरवायची? आपल्याला वेळ बी पाहिजे तयारीला. जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे हे 2 महिने ते तिकडे त्यांचं डबडवाजी ते आपला चलून द्यायचा दणका इकडे तयारीचा. कारण 2 महिने तयारीला असलेच पाहिजे, 1 महिना किंवा 2 महिने तयारीला. कारण तुम्हाला लहान नाहीये तयारी, आम्हाला अंतरवालीचा अनुभव सभेचा. 20 किलोमीटरवर काही केलं तरी ते रेकॉर्ड नाही तुटू शकत. चारही बाजूने 20-20 किलोमीटर लोक होते. काय हाल झाले तिथं, काय लागणार आहे सगळी व्यवस्था करायला लागत. इथं सगळी जागा आहे, इथल्या सगळ्या परवानग्या त्या बीड जिल्ह्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्रातून समाज येणार आहे, तुम्हाला सेवा करायची मायबापाची संधी आहे. राज्यातला मायबाप एकत्र येतो. आपण इथं तर आहेच, इथं चारही बाजूने लोक बसणार आहेत. चारही बाजूने गडावरती एकही गाडी वरती आणता येणार नाही. नीट निवेदन लक्षात राहू द्या. सगळी पार्किंग गडाच्या पायथ्याला करावं लागणार आहे. आसपासच्या गावाला वर माणसं बसणार नाहीत, चारही बाजूला माणसं बसणार आहे. म्हणजे इकडची पण पूर्ण बाजू, इकडं काय 1000 एकर असेल तिकडं सुद्धा, इकडं 800-900 एकर इकडं, इकडच्याही बाजूला आणि पाठीमागच्याही बाजूला सगळ्या दगडावर तो माणूस ते मराठी आणि मराठी दिसणार आहे. त्यामुळे पायथ्याचे जेवढे गाव आहे तेवढे शिवार सगळे पार्किंगला लागणार. ही रस्ता राजुरीपर्यंत 200 फुटावर मीटरवर तुम्हाला मोठमोठाले फोकस लावणे. म्हणजे कोणाला रात्री बाहेर निघताना किंवा दिवसा बाहेर निघताना पार्किंग मधून मोबाईलची बॅटरी सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे, इतका उजा ठेवावा लागणार. कारण माता मावल्या येणार आहेत, ही सगळी सुविधा बघून ते येणार आहेत, मग घाबरणार नाहीये. प्रत्येक 200 मीटरवर पाण्याचं टँकर ठेवणे तुम्हाला, प्रति 200 मीटरवर. 200 मीटरवर दवाखाना, कारण इथं 500 बेडचं ICUचं हॉस्पिटल बनणार आहे एक 6 दिवसासाठी. डॉक्टर पण आले, ते सगळे टीम त्यांची जोडणार आहेत. म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या व्यक्ती जर इथं काही झालंच, त्याला पुण्याला जरी न्यायची वेळ आली दवाखान्यात तरी न्यायची गरज नाही पडणार, इथंच नीट होणार. एवढे मोठमोठाले मशीन इथं जाणार आहे. कारण अंतरवालीचा सगळा अनुभव आपल्याला इथं वापरायचा. इकडच्या बाजूला पाडळशिंगेच्या हवेपर्यंत, म्हणजे त्या काजळ्याच्या येशीपर्यंत तुम्हाला 200 मीटरवरच इथून तिथून फोकस लावून आहेत. 3 गोष्टी करणे फोकस खाली: पाणी, तिथं टँकर, तिथं दवाखाना आणि जेवणाचं. लाइटिंग या शिवापासून त्या शिवापर्यंत लोकांनी गावाने टाकायची, त्याच गावांना तयारी करायची. म्हणजे भार कोणावर येणार नाही. इकडच्या बाजूला सुद्धा करायला 4ही बाजू रस्ते. हे सोलापूर धुळे हायवेला इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार, कारण इथं 4ही बाजूला हॉस्पिटल राहणार आहे. या बाजूला आणि तिकडच्या बाजूला पण. त्यांची आपली तारीख आणि ठिकाण डिक्लेअर झाल्याच्या नंतर ती सगळी यंत्रणा इथं बघायला येणार आहे, त्यांना कुठं कुठं काय टाकायचं. पण विश्वस्तासह सगळ्यांना तुटून पडावं लागणार. एकालाही मागं राखा येणार नाही. तुम्ही म्हणताल ते पोराचं हे समाजाचं आहे, तुम्ही तिकडे बघा, ते जमणार नाही. तुम्हाला एक जीवानं सगळ्यांना तुटून पडून हे काम करावं लागणार. व्यासपीठावरती फक्त महाराज राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा, संभाजीराजांचाच पुतळा राहणार, बाकी कोणी राहणार नाही. आज स्पष्ट सगळं, बाकी काहीच राहणार. आणि मीडियाला कोणीच बाईट देणार नाही, कोणीच. त्या बाईटमुळे असा घोळ होतो. ते म्हणतो, तो बोलला ना मी काय कमी आहे,
मला बोलायचं झालं सुरू. समजून घ्या त्याचा उद्देश. कालच खेळ पांगेला उचित तुम्ही पांगेलाय का नाही? उचित पांगून दिला. कोण हजार राहणार कोण नाही काही ठरलंच नाही. तुम्ही आधीच कसं काय सांगायला लागले कोण कोण हजार राहणार? हे बघा आपण जात म्हणून काम करू. मी जात म्हणून काम करतोय का नाही? कुठं कमी पडलो तुमच्या इमानदारीला तुम्हाला मान खाली होईना असं एक तरी 7 महिन्यात वागलो का? मग मी यात काय आपल्यात जर फूट पडणार असली तर नको ती गोष्ट. त्यात उमेदवारी सारखा खेळ होईल. काही नको परिपूर्ण तयारी पाहिजे. जर सरकारने सगळ्या स्वरीची अंमलबजावणी नाही दिली पुढची विधानसभा ठोकलीच म्हणून समजायचं. आतापासूनच तयारीला लागायचं. तयारीला आजपासूनच मग जाऊ द्या गोरगरिबाची पोरं मला नाही जायचं. परत म्हणतात स्वार्थी मला कसल्या ग्रामपंचायतला सुद्धा उभा नाही राहायचं. सगळं काय होईल ते तुमच्यासाठी तुमचे लेकर मोठं होण्यासाठी आणि देणारे बाना तुम्ही एवढंच स्वप्न. सगळ्या जाती धर्माचे एकत्र या आणि आपण आपला न्याय घेऊन मोकळे व्हा. यांच्या मार्गावर पळायचं काय गरज नाही. आता त्यांचं दुपण निघलं होतं उमेदवार करायचं म्हणलं. आपले पोट्टे बेकार येत राहो. 2-2, 5-5 हजार फॉर्म भरायचे म्हणले. फुल टेन्शन मला त्यांच्या फोनवर. तुम्हाला काय माहिती मला फोनही देत ते म्हणते होय फॉर्म भरणार एकत्र मला नाही त्याला विचारते कोण भरणार आहे त्याला. किरण करून टाकलं होतं डोकं त्यांनी. आणि तुम्ही 5-5 हजार फॉर्म भरले हो. तुम्हाला काय चिन्ह द्यायचं रे? कांदा बटाटो टमाटो गोठे गाठे काय ते काय डोकं लावतो तो भरोसाच नाही. त्याच्यात मी म्हणलं आता एक फॉर्म भरायचा. सगळे कोमात गेले अख्खे पुऱ्या. हे म्हणतंय महायुती हसती बरं का. महायुती म्हणते लय भारी झालं त्याने अपक्ष उभा केल्यामुळं त्यांचे पडते. ते काय म्हणते लय भारी झालं त्यांचे पडते बरं का. आणि हे निवडप मायाकडे हे म्हणतात त्याचे पडते ना ते म्हणते त्याचे पडते. बरं दोघं भ्याला नाहीत ना तुम्ही आम्ही अपक्षाला. मग तुम्ही तिकीट डिक्लेअर केले का? तुम्ही आमच्या अपक्षाला भेले नाही ना तिकीट कम नाही डिक्लेअर केलं. ते म्हणते ते कसं तिथं बघून द्या त्याला मग करे ते जे देईन त्याच्यापेक्षा भारी द्यावं लागत नाही. आताच नको आपलं. आणि आता आपण कॅन्सल केलं. आता फुल लोड मध्ये गेलेले ते म्हणतात आता तर मराठी मोकळे राहिले कोकण हानते रे शिकले. आता कोण पुढे तुम्ही मिळाला लागाना. पहिल्यांदा आपलं मतदान फिक्स झालं असतं. याला तेवढं आपल्या अपक्षाला तेवढं. आता ते म्हणते ती मधला जे गठ्ठा आहे आता मताचा ह्यो जिकडून जाईन त्याचा कार्यक्रमच झाला म्हणजे आता. म्हणजे उलट आता मराठी मोकळे फक्त डोकं ठिकाणावर ठेवा. मस्त पैकी मजा बघायची आता यांची. आणि टायमाला असा कार्यक्रम दाखवायचा उलट झाले पाहिजे. करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे कार्यक्रमच वाजला पाहिजे. लेकर डोक्यात ठेवा. आई बहिणीचे ओळ विसरू नका. कधीच विसरू नका. शांत डोक्याने काम करा. तुम्हाला वेळ आता मजा बघायची. एका नाही सभेला जायचं नाही त्यांच्या. एका मराठ्याने त्यांच्या गाडीजवळ बी जायचं नाही. त्यांना करमतच नाही. माणसं जवळ नसते ते घोळक्यात येते. आपलं घोळक्यात आला का आपण नुसतं असं लोटी जायचा. लोटाला पक्के तरी दादा मी गर्दीत बघतो. अरे बाप मागच्या जर पुढे यायचं असतं ना असं हुंदडीत येतो होते असं आणि झाली. मला कोपरा आणतो म्हणतो अरे तुमच्या पतच यायचं होतं. मला वाटलं तुम्ही नाहीत का लोटाच्या कामाला कच्चा नाहीत मराठी. मला वरगडी देत मयत फोटो काढी देत मलाच घोडे लावी देत. परत 9च्या पुढचा एक प्रोग्राम बंद करा. तुमच्या पाय पडतो. 9च्या पुढचा प्रोग्राम लवकर बंद करा. 9च्या पुढचा प्रोग्राम कळाला का नाही? पाणी टाकू नका कसंच नको. तुमच्या पाय पडतो मी शपथ सांगतो तुम्हाला. असे लोटी देत मला अरे अरे लय हाल भयानक. पाय तोडी देत काही तोडी देत गळ्यात हात टाकीतो. नळ दाबिल्यासारखा करतो तरी सोडित नाही. मी म्हणलं सोड ना आता 2-4 फोटो काढेत थांब ना. मला थोडं का दम नाही का इतके टाकलेले असते. दारू सोडा इतकी जात सुधरण आपली भयानक. व्यसनापासून लांब जा आपले लोक. लय सुधरत आपण लय. असे पोरं आता आरक्षण मिळाल्यापासून आपली जात खुशी आहे. गावची गाव निघा लागल्यात बापाव. गावची गाव तुमच्या निघाली का नाही? आता कशी खुश दिसायला लागले. पण आरक्षण मिळालं लढायला बेवर का नाही तुम्हाला भागला आपलं. तुमच्या जेवार करतोय मी. तुम्ही माझं आपलं भागलं जाऊन तिकडं मला असं कुठं घेते पोलीस एकट्याला. तुम्ही सगळेजण ये जाता बोलतो.
आणि एकमेकाच्या मध्ये जायचं शिका. व्यसनापासून लवकर लांब जा. आरक्षण मिळतंय हे काय करत नाहीत, यांच्यापासून फक्त लांब राहा. आपण आपल्या घरात बसल्यावर काय ताण आहे का तुम्हाला करमत नाही त्यांच्याकडे गेल्याशिवाय? काहीच करू नका, बिंदास घरी राहा. कोणाच्या प्रचारात जायचं नाही, सभेत जायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही, निवांत बसायचं. आता आम्हाला काय करायचं ते करायचं, आता नाही फिरायचं. आणि त्यांना नाही करमलं ना, त्यांचा जीवच तुम्हाला सांगतो सत्य, त्यांचा जीव कळाला आपल्याला कशा द्या. आपला जीव आपल्या लेकरात आणि त्यांचा जीव त्यांच्या सत्यते लेकरात नाही. सतत कार्यक्रम करून टाकायचा पुढे यांचा, सगळे घरी जाऊ द्या, काय फरक नाही पडत. मी तर सगळं गणित जुळतो, मला जुळता यायला लागलेत आता. आणि मग कवर ग बसू मी बी आता. मी बी मला गणित जुळायला लागलं, कोणाला जवळ धरायचं, कोणाला पडायचं, कोणाचं मतदान किती आहे. आणि मला हे शिकलं त्यांच्यामुळे, फडणवीस साहेबांमुळे शिकलोय मी. ते मला दुसऱ्या नसते आणल्यात, मी याला पडत नव्हतो. मग आरक्षणाचा विषय होता, त्याने असं शिकलंय मला. आंतरवालीत माहित झालं, लिंगायत समाजाची जात ही 4 नंबरला आहे मतदानावर, 4 नंबरला. ते बी आपल्यात आहेत. मग आता 12 बोलत आपले ते सगळे. तुम्ही लोडत नाही घेऊ, मला यायला लागलं जुळीत होते हळूहळू. आता मी बरोबर कार्यक्रम दाखवतो यांना. नाही तर मग यांनी सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी द्यायचं, मोकळं व्हायचं. आपल्याला राजकारणाचं देणं घेणं नाही. जाहीर सांगतो गडावरून, राजकारण माझा मार्ग नाही. फुल तयारी करायला लागेल आपल्या आता या कार्यक्रमाची. आता 6 महिने आपण बांधणी करू. देण दिलं तर ठीक, दिलं तर मग हिसकटलं बरं का गणेश. हा ते बी सांगतो, दिलं तर हिसकटलं, नाही दिलं तर तयार राहा. कुणी एक द्यायचा दगड असताना काय होत तुम्हाला, काय करायचं मीच पाहिजे, काय पाहिजे तू, तसलं नाही. आपण एक दिला ना सगळ्यांना तुटून पडायचं. सगळ्या जाती धर्माला तेच सांगणार आहे मी त्या टायमाला. तुमचा उभा केला तरी आम्ही मराठ्याचा आहे म्हणूनच काम करणार, आणि आमचा उभा केला तरी तुम्ही तुमच्या जातीचा आहे म्हणूनच काम करायचं. आणि 100% यावेळेस मतदान करा बरं का मराठी. कोणाला करा म्हणलो नाही मी. माता मावल्यासह सगळे बाहेर पडा, 100% मतदान झालं पाहिजे. ही देशातली पहिली घटना पाहिजे, मराठी 100% मतदान केले. बटनच खाली गेलं पाहिजे, वरच नाही आलं पाहिजे. इतकं खपा खप दाबा त्याला. आता उमेदवार पाहिजे होते असे झोडे असते मी, पण आता ते हुकला मी सगळा, बटनच सापडून दिलं नसतं याला खुशी गेली. आणि असे पळाले असते. मी बघितला नाचेष्टील होतो मी आता. म्हणलं आता आपण उमेदवार कॅन्सल केले, उली दिली काही नाराज आहे का बाबा. गाड्यावर आग्या मोळ पड्यासारखंच पडायचं लोकांना, कारण मी मुलगा म्हणून काम करतो. लोक माझ्यावरचं प्रेम नाही कमी होऊन देत. कसं तुम्हाला खरं सांगतो मी, मला हे म्हणले, नाना म्हणले, 2-4 बाऱ्या दादा म्हणले, मग पोरग 5 दिवस झाला ऍडमिट आहे, शिरेश तरी नाही गेलो संभाजीनगर. कारण मला तुमच्या पुढं काही सुचतच नाहीये, तुम्हाला माया कमी केलेली नाही, मी नाही हटत. तुम्ही काळजीच करू नका. पण ते आता उमेदवार पाहिजे होते आपले, तुम्हाला सांगतो असं यंत्र जोडलं होतं मी बी डेंजर. पण तयारी नव्हती आपल्याकडे तेवढी, कारण ह्या अचानक घोषणा झाली होती. आणि ही निवडणूक समुद्रासारखी खूप मोठी, ती आपल्या टप्प्यात राहते. गावावर माहिती आहे आपल्या कोणाचा पाहुणा कोणाचा आहे, कोणाला संध्याकाळी काय लागत आहे सगळं माहित आहे. त्याच्यामुळे मग ते संध्याकाळी काय म्हणजे तापते लगेच वेगळा अर्थ काढते ते. म्हणजे आपल्याला सगळं माहित असतं, कोणता माणूस संध्याकाळी घरी येतो बा ड्युटीवर, असं म्हणत होतं मला. ते सगळं आपल्याला आपले माहिती आहे. आपण बरोबर राईट कार्यक्रम दाखवू. गाव आपलं आहे, इतर जाती धर्माचे लोक आपले आहेत, त्यांचाही उमेदवार द्यायचे, आपले द्यायचे नाही. तुम्हाला सगळेच आपले द्या. तुम्हाला आज खरं सांगतो मी, 92 मतदारसंघावर प्युअर मराठ्यांचं वर्चस्व आहे, प्युअर मराठ्यांचं. 92 मतदारसंघ असे ते सगळे जरी एकीकडे झाले तरी नुसत्या मराठ्यांच्या मतदानावर आमदार होऊ शकतो, नुसत्या मराठ्याचा. आणि सगळ्या जाती धर्माचे एकत्र आले तरी 160 आपलेच. हा, आणि मग बाकीचे त्यांचे जे राहतील तर मग त्यांनी कसे वाढलेले राहिलेले, अरे बोला ना, कसे वाढलेले राहिलेले. मग आपल्याकडे येईल त्या टायमाला ते आपण वाशी घालावू. जमत नाही का तुम्हाला? जमत ना आम्हाला पागलच काढता का तुम्ही? हा, गोरगरिबाचे पोरं जेलला टाकायला लागला. तुमच्या लेकरात नाही का तुम्हाला ते लेकर दिसत? हा बघ, आपल्याला पर्याय नाही देणारा बनण्याशिवाय. आता मूळ विषय आतापासून तयारीला लागा. ते पुढे हिसकटू नये तिकडे काय होऊ. आरक्षण मिळालं तर राजकारण माझा मार्ग नाही, मी ते बंद करून टाकेल. हे शब्द घडवणच माझा. आता आपली याच गडावर घ्यायचंय, तयारीला लागायचं. आता तारखेचा प्रॉब्लेम 7 जून 8 तर मी पण म्हणलो होतो, पण तरी मी विचारतोय तुम्हाला. नाही 9ला काय होईल? 8ला बाहेर पुणे मुंबई हे सगळा उद्योग असणारा, नोकरदार असणारा, नागपूरचा
असणारा नोकरदार वर्ग मोठाल्या सिटीतला सांगतोय नागपूर म्हणजे तेच आहे म्हणून नाही, तसलं नसतं माझ्या डोक्यात काही. मोठमोठाले जे सीट आहेत ना, हे शिक्षक वर्गाला जर 8 तारखेला आले तरी जरी ट्रॉफिक दुसऱ्या दिवशी निघली तरी रविवारी बाहेर पडून सोमवारच्या कामाला जातील ते. कारण ऍडमिशनची प्रोसेस सुरू होती त्या टायमाला, ऍडमिशनची प्रोसेस सुरू असते त्या टायमाला. त्याच्यामुळं 8 जर ठेवली 8 जून तर आपल्यालाही फक्त 2च महिने. हे लहान कार्यक्रम नाहीये. तुम्हाला बोलता बोलता मैत सुद्धा नाही होणार. तुम्हाला उद्यापासून तयारी लागा लागत, तेव्हा ही सगळी तयारी होणार. आपले 8 जून फायनल करायची का? एक माताने सांगा, हातावर करू, असं अर्धवट सांगू नका. 8 जून 6 करोड मराठ्यांची सभा, श्रीक्षेत्र नारायणगड, तालुका जिल्हा बीड. आता गावागावात फिरायच्या टीम तयार करा. गावागावात फिरणाऱ्या एक 20 जणांची टीम करा. निवार 20 जणांची टीम घ्या. त्यांनी गडाकडे यायचं नाही, त्यांनी गाव ना गाव बीड जिल्ह्यातला पिंजून काढायचा. बाकीचं मी बघतो. पुरा राज्यातला मराठा येतो, बाहेरही जा निमंत्रण द्यायला, पण बीड जिल्ह्यातलं गाव ना गाव पिंजून काढा उद्यापासून. 20 जणांची टीम ही फक्त पाण्यासाठी तयार करा. आमच्याकडे 200-300 टँकर आहेत. बाकीच्या राज्यातले पण आपण बोलून घेऊ. आपल्याला कमीत कमी 1000 पेक्षा जास्त टँकर लागणार. 5000 लिटर पाण्यात आपल्याला गडाच्या पायथ्याला म्हणजे बाजूनं पूर्ण बाजूला कमीत कमी 30,000 झेंडे लागणार. ते झेंडे उद्या शिवायला टाका किंवा विकत घ्यायचं बघा. ही भिंत घातल्यासारखी तशी चारही बाजूनं भव्य ध्वज दिसले पाहिजेत गडावर. इथल्या डॉक्टर जे येतील त्यांना सगळ्या टीम दाखल लिहून देतात का नुसतं ऐका का? कारण हे लगेच सांगतो तुम्हाला निवेदन, मग रोज दौरे येतात. हा, त्यात तुमची भर घाला. मी सांगितलं तेवढंच नका, त्यात तुमची पण भर घाला. कारण तुमचं एक ज्ञानाप्रमाणे काय चालू द्या. काही टीमा त्याच्यासाठी, काही आपल्याला चटाई टाकण्याऐवजी ग्रीन आणू आपण मॅट, ती पूर्ण आपल्यालाच विकत घेऊन टाकावं लागणार सगळी. इथं पुरा मंडप पाहिजे. इथं पहिल्याच आठवडा आहे ना, मग 8 म्हणजे मला कळत तसं, मला माहित तुमचा काय प्रश्न आहे. मला कळत तसं 7 जूनला पोहोचत नाही पाडा. आणि पाडाचा लय चांगला झाला, चिखलात घेऊ आपण, नशिबान समजू, त्याला काय अडचण नाही. वादळ काय करतं आपल्याला याचं बघा. याचा अर्थ असा आहे की तयारी दिली. तयारी सोपी नाही. तुमचं म्हणणं असेल तर आपण आता मे मध्ये सुद्धा घेऊ, पण लय उन्हाचा त्रास, तयारीचा त्रास, लय त्रास आहे आपल्याला. काय मराठी जिंकायचं. आपलं स्वप्न काय आहे? या पृथ्वी तलावर अशी सभा पुन्हा झाली नसेल, हे स्वप्न आहे आपलं. जगातले सगळे राष्ट्राध्यक्ष जरी एकत्र आले तरी सभेचा रेकॉर्ड मोडला नाही पाहिजे. मराठ्यांचा रेकॉर्ड मोडणं सोपं समजायचं. मी रातपाट एक करायला तयारी उद्यापासूनच. आता पुरा राज्य पिंजून काढतो. माझं फिरणं इमानदारी नाही, माझ्या गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. त्यामुळे मराठी सुद्धा गावागावात बैठका सुरू करा तुम्ही. इथं मी राज्यात करतो, महाराष्ट्रातले सुरू करते. तुम्हाला सगळे मॅटात राहायला लागेल आणि इथून तिथपर्यंत त्या टोकापर्यंत झाडापर्यंत जितकं बसून ते सगळा मंडप टाकणं. कारण उन्हात येतील जातील सभा, तिकडून बी होऊ शकते, इकडून बी होऊ शकते, समोरून बी पण इकडून पण. वेळ पडली तर आपल्याला त्याच्यावरती व्यासपीठ द्यावा लागणार आहे. गडाच्या त्या भिंतीवरती नाविलाज होऊ शकतो वेळेवर. 2 ऑप्शन ठेवू आपण. वरही व्यासपीठ टाकून ठेवू मोठं 500 बाय 500चं, आणि इथं पण टाकून ठेवू, पलीकडून पण टाकून ठेवू. चारही बाजूला फिरायचं असेल तर गडावूनच फिरता येईल लोकांसाठी. एका बाजूला राहिली तर एकच बाजू दिसत. ही सावली करायची फक्त आपल्याला, कारण लोक अगोदर 3 दिवस मुक्कामाला येते. त्यामुळे गड आधीच फुल होईल. गडावर जवळपास माझ्या मताने 1600-1700 एकर जमीन असेल. ही अगोदरच्याच रात्री लॉक होऊ शकते. खालचा पायथा सुद्धा कामाली. शक्यतो आपल्याला इथून साक्षर पिंपरीपर्यंत, इथून केंद्रापर्यंत लाईट तर देणं आहे, पण माईक आणि एलईडी सुद्धा लावावं लागणार आहे. कारण 2000 पेक्षा जास्त टीव्ही लागणार आहेत आपल्याला, जास्त त्याच्यापेक्षा. कारण एका दिवस तिथपर्यंत आवाज जाईल. इकडे सुद्धा तुम्हाला हवेपर्यंत जर हे लॉक झाला, त्या हवेला सुद्धा तिथंच तिकडे व्यवस्था करणं सगळी स्पीकरची. आणि ते कसं जोडायचं ते तुम्हाला इथं जोडावं लागणार आहे.
इथं 2 टावर त्या नेटसाठी उभा करायला लागणार आहेत आपल्याला. ते सांगतो मी सुद्धा, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. सगळ्यांना ते ताकदीनं प्रयत्न करावा लागणार आहे. इथं जे अंतरवालीतला अनुभव सगळा वापरावा लागणार टोटल. कारण मराठ्यांनी आत्ताच सांगतो तुम्हाला गाड्या लावून ठेवल्या. का हिंगोली जिल्ह्यात नाव घेऊन सांगतो तुम्हाला, आत्ताच गाड्या लावून ठेवल्या. तारीख डिक्लेअर नव्हती तरी 436 गाड्या त्यांनी लावून ठेवल्यात बाहेरच्या, त्यांच्या घरच्या सोडून, त्यांच्या मोटरसायकल सोडून. आणि मी त्यांना विचारलं तुम्ही ही शरद दिली आणि तारीख नाही काही नाही. ते म्हणजे चव्हा ठरण तवा जिकडं ठिकाण असेल तिकडं निघू. नारायणगडावर ठेवण्याचं कारण सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा समाजात. इथं पाण्याची सगळी व्यवस्था, इथं मोठमोठ्या यात्रा होत्या, त्यामुळे इथं पाईपलाईन सुद्धा आथरल्या जात्या, नळ जाग्या जागेवर केले जाते. इथं तेवढे जागा पार्किंगसाठी, इथं हवेजवळ ठेवण्याचं बीड जिल्ह्यात कारण एवढंच. इथं जागा भरपूर आहे, सुविधा सगळ्यात. आसपासचा जेवढा एरिया आहे 2 ते 3 हजार हेक्टर जमीन जी आहे ही बागायती नाहीये, त्यामुळे पार्किंगला कुठंच अडचण येणार नाही. इथे या गडाला 4 रस्ते असल्यामुळं गाड्या काढायला आणि मध्ये टाकायला अडचण नाहीये. आणि ओपन पेशी अशी जागा राज्यात कुठं नाहीये. आम्ही बघून आलो म्हणून हा स्पॉट निवडला. याचं दुसरं कारण मेन असं आहे, या ठिकाणाहून महाराष्ट्रातले सगळे जिल्हे 400 ते 450च्या आत येतात. सगळे जिल्हे. फक्त सिंधुदुर्ग 625 येतो. नसता मुंबईसह सगळे तुम्ही नागपूर पासून, अमरावती पासून, लातूर, सोलापूर, कोल्हापूर हे सगळे, अहमदनगर, पुणे, नाशिक, मुंबई, पालघर जेवढे जिल्हे तिकडचे, जळगाव, धुळे, मालेगाव हे सगळेचे सगळे जिल्हे 450 ते 400च्या आत भरते. मेन मध्यभागी स्पॉट व्हायला लागला सगळ्या. जर आपण एका कोपऱ्यात ठेवलं, सोलापूर किंवा पुणे किंवा अमरावती इकडच्या बाजूला कुठं, तर जाणाराला 700-800 किलोमीटर होतं. ते जास्तीत जास्त 700 किलोमीटर जाऊन येतोय. एका बाजूने जाण्यापेक्षा त्याचं दोन्ही रनिंग तेवढ्यात व्हायला लागलं. आणि 400 किलोमीटर येणं सहज गोष्ट आहे प्रत्येक जिल्ह्याला, आणि त्याला जिल्हा बाहेर काढायला सुद्धा सोपं आहे. याच गडावरून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आजच आव्हान. 8 जून 2024 तारीख आपली ठरली. 6 करोड मराठ्यांची. ठिकाण नारायणगड. आजपासून महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं, माता मावल्यासह सगळ्या मराठ्यांच्या जनतेनं या नारायणगडावर 8 जूनला यायचं. लेकरा बाळासह सगळी व्यवस्था केली जाणार आहे. आता यावेळेस कोणाला पाण्याचा, जेवणाचा कसलाच त्रास होणार नाही, आरोग्याचा सुद्धा नाही. रात्री जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला सूर्य उगल्यासारखं इथं दिसेल. इतकी लाईटिंग मोठ्या प्रमाणात दिली जाणार आहे. 10,000 पेक्षा जास्त फोकस आपल्याला द्यावा लागणार आहे. इतकी मोठी यंत्रणा ही जगाच्या पाठीवर पहिल्यांदा बीड मध्ये उभा राहणार आहे. आणि बीड जिल्ह्यासाठी सांगतो, महाराष्ट्रातला मराठा समाजाची सेवा करायची तुम्हाला संधी आहे. याच्यात राजकारण आणि मानपान आणू नका. मला विचारलं नाही, मला बोलिलं नाही, अजिबात आणू नका. एखाद्याने जर शिवी दिली, कार्यक्रम संपेपर्यंत तुम्हाला खावे लागणार, उत्तर देता येणार नाही. तुम्ही कधी अपमान पचला नसेल, पण तुम्हाला या वेळेस जातीसाठी पचावं लागणार. जवळपास 3 ते 4 हजार नुसते निवेदन करते राहणार आहेत. फक्त निवेदन करते. 1 लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक आपल्याला लागणार आहे. 1 लाखापेक्षा जास्त. त्यामुळे इथली जी टीम आहे सगळे काम करणारी. कोणी आयोजक नाही, कोणी नियोजक नाही, मी बी नाही. आपण सगळे मराठा सेवक, सगळेचे सगळे. कोणाला इथून हलता येणार नाही, त्यांना कोणालाच वाद घालता येणार नाही. माझ्या मतानं आपल्याला लागणारा काय निधी असेल ते आपल्या गोरगरीब आपल्याच मराठ्यांकडून घ्यायचा. कोणाकडून 1 रुपयाला हात लावायचा नाही कोणाचा. मात्र या कार्यक्रमाचं निवेदन मी सुद्धा हातात ठेवणार आहे, कारण हे राज्याचं आहे. 1 ना 1 रुपयाचा हिशोब द्यावा लागणार आहे. इथंच नारायणगडाच्या 1ही रुपयाला हात लावायचा नाही, 1 सुद्धा. आपण आपल्या शिक्षक लोकांनी सुद्धा रजा ठेवा.
व्यावसायिकांनी त्या दिवशी मराठ्यांच्या बंद ठेवा मनानं, सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं 8 जून ही तारीख कोणीही लग्नाची काढू नका, कोणताच कार्यक्रम सुद्धा ठेवू नका. कारण तुम्ही जर तारीख काढली तर नवरदेव नवरीची गाडी मध्येच गुतू शकते, तर मध्ये सामधाम करावं लागल. तुम्हाला खरं ते सांगतोय, गाडी तिकडं जायचं नाही, नवरी इकडं नवरदेव तिकडं, सगळा मेळ पांगून जाईल. वाकडा घरी अर्धा वाराडा सभेत, सगळा खेळ पांगा तुमचा. डिझेल भेटणार नाही आणि सरकार डिझेल बंद करण्याची शक्यता आहे. आधीच 8 दिवस भरून ठेवा, टिपाणात आणून ठेवलं जातं. तुमच्या त्या गाडीचं उडालं तर दुसरं टाकून ठेवायला मोकळे. त्यांनी इथून मागे जे डाव केले ते आता सावध व्हा. ते डिझेल भाव वाढू शकते त्या टायमाला. आपल्या मराठ्याचे पेट्रोल पंप असले भरून ठेवा फुल, हा स्वस्त येतं वरच. आणि आम्हाला मागाय नाही कोणा आमचं आधीच काही नाही. हा परत मला देताना गाडी बी डिझेल टाकून देत जा. माझ्याजवळ 8 आणा बी नाही राव, खरं सांगतो राव. बेजारी मी गाडीवाल्याला आधीच सांगतो डिझेल भरून दे, मोकळी गाडी पाठवू नको माझ्याजवळ काही नाही. माझं पाकिट चोराने आणलं त्याला 2 दिवस भाकर खात नाही चोर. त्याला वाटतं भंगार गिरायला लागलं सगळ्या दुनियाचं. हे 8 आणा सुद्धा त्याचे पाकिट सापडू नाही का? कारण मी काय कमीणार नाही, माझी संपत्ती तुम्ही आहे. मला या गोरगरिबांच्या लेकरं मोठं करायचा पण करील लावायचा वाद पुरा कार्यक्रम संपुष्ट होऊ देऊ नका. निवेदन आता जर काही कमी सांगण्यात आलं असलं तर आणखीन जास्त करतो. कारण सुद्धा तसंच आपल्या हजारो पोरावरती केस झाले, ते वाया नाही जाऊ द्यायचं. आपल्या हजारो पोरांचे ऍक्सिडेंट झाले, ते वाया नाही जाऊ द्यायचं. 300-400 पोरांनी आपल्या आत्महत्या केल्या, ते बलिदान वाया नाही जाऊ द्यायचं. मायबाप आपला करोडो समाज रस्त्यावर, याची जाणीव तुम्हाला मला ठेवायची. सरकारने नाही ठेवली. मला माहिती आहे तुमच्या पायाला मुंग्या आल्या, तुम्ही इकडून हालातात, माया बी आल्या. मला तर उभा बी राहतात नाही. तुम्हाला सांगतो मी कंबर धरून चालतो, शपथ एवढे हाल येत नाही. मी नाही हटणार. मरण तर तुमच्यात, जगन तर तुमच्यात, पण आरक्षणच घेऊ हे शब्द आहे आपला. तुम्हाला मला काय करायचं तर करू द्या. यांना एवढी संधी आता. मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब, तुम्हाला माझ्या 6 करोड मराठा समाजाच्या वतीने नारायणगडावरून शेवटची विनंती आहे. मराठा आणि कुणबी एकच असलेला कायदा पारित करून अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची द्या आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. तुम्ही जर हे आचारसंहिता संपल्याबरोबर दिलं नाही तर पुढचा मात्र आमचा प्रोग्राम मग सुरू होणार. एकाही मराठ्यांनी कोणाचं ऐकायचं नाही. आपण आपल्या आता कामात राहा. प्रत्येकानं पाहुण्याला उद्यापासून फोन लावताना एकच लावायचा, सभेची तयारी 8 जूनची करा. आपल्या मराठ्यांच्या जेवढ्या गाड्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या उद्या सकाळी त्याच्यावर पोस्टर पडले पाहिजे. सभेचे मागून पुढून काचातून चौकून आता कोण काढ नाही म्हणत. काय काढ म्हणत समज त्याच्यावर चिन्ह आहे का? कांदा काही तांबटो काही कोणाचं काढ म्हणत काय समज? आमचं सामाजिक. मोटरसायकलवर सुद्धा उद्या पोस्टर दणादण दिसले पाहिजे. आपल्या गावात जेवढ्या मोटरसायकल आपल्या गावकऱ्यांना छापून आणायचे. नाव उद्या सांगतो ना, नाव दणके द्यावा लागत. हा ना, महासभेपेक्षा महासभा होईना ही कोणालाच मस्त येणार नाही. सगळे वर रेकॉर्ड तोडणारे असणारे. आणि मी गप्पा मारत नाही. मी ज्यावेळेस बोलतो ना त्या टायमाला कसरत बी तेवढी करतो. मेहनतीच्या जीवावर बोलतोय. फक्त बीड करून एकच साथ पाहिजे मला. तुम्ही फक्त मानपान कुणीच आणायचं नाही, वाद करायचा नाही. झेंडा ठोकलाच म्हणून समजायचा विश्वावर आपण. फक्त जात पूर्ण डोक्यात ठेवा. राजकारण होत राहील जात राहील हो. ते कधी होईल जाईल त्याचं काय एवढं. याची सत्ता येते त्याची पडत त्याची येते येवत जाईल. जातीचं आणि जातीचे लेकरं मोठं करायचं काम करायचं. प्रत्येकाने फोनवर एकच बोलायचं. आता 8 जूनची तयारी करा. गाड्या लावून ठेवा. मी परराज्यात सुद्धा फिरणार आहे. मी आता कर्नाटक बिदर मध्ये मराठ्यांची सभा घेतो. त्यांनाही सांगणार आहे. तिकडचे मराठी आपल्या पुढे ते म्हणले हम इथे आने वाले आंदो म्हणलेले मोठ्या गाड्या फटाफट आने वाले म्हणले. म्हणलं तू फटाफट आओ. मैं भी फटाफट आतो आता 10 तारखेला तिथे खपा खप बोलणे वाला मैं भी त्यांच्यात.
वंदे म्हणते म्हणले आमचा आरक्षणाचा देखा म्हणलं तो देखा महा देखता आरक्षणाचा वंदेत म्हणलं आता जे म्हणते तुम मै मराठा तेरा मराठा आणि मेरा मराठा दोघाचा आरक्षणाचा सारखाच लापडा व्हायावाला आहे. वंदे म्हणलं आता जे म्हणते म्हणलं वंदे म्हणलं मग तुम्ही काय बोलू आता ते म्हणले हिंदीत बोल म्हणलं जसं होईल तसं आपण ते म्हणले हा जसं येईल तसं बोला. काही मराठी कळते म्हणलं काही मराठीत काही हिंदीत ते म्हणले दोन्हीचा मेळ जसा पांगण तसं बोला म्हणलं हिंदीचाच पांगण फक्त ते म्हणले घेईन कळून ते काही असे आणा काही तसे आणा म्हणलं मग जुळतं नाही तर मग मराठीत बोलतो. आता हरियाणावाले सुद्धा येऊन बसले बघा मी मीडियाच्या समोर कधीच खोटं बोलत नाही त्यांना सुद्धा माझा अनुभव. आता हरियाणावाले आलेत राजस्थानवाले आले मध्य प्रदेशवाले ते म्हणजे आपण सगळे एक हो आरक्षणासाठी आम्हाला काही नाही म्हणलं तुमची हिंदी आहे ना मला एक 15 दिवस येईल द्या मी आपले शिकून घेतो जशी येईन तशी शिकण मला मेळ लागत नाही. कारण ते आता शेतकरी संघटनेचे एक शिष्टमंडळ मुंबईला आलो होतं त्यांनी फडा हिंदी आणली मला काहीच कळलं नाही. आपलं काय ते फक्त म्हणायचं काय म्हणायचं का फिसकटी आरक्षण आहे काहीतरी असं म्हणायचं मला ते 10% कळत नाही फिसकटी म्हणलेलं कळलं ना काय म्हणता येईल मेळ लागलं म्हणलं मला काहीच कळलं नाही राव ते तिकडे बघायला लागलं म्हणजे सगळं थोडं मी शिकून घेतो आता आपले टेन्शन नाही घेऊ मी उत्तर द्यावं लागणार आहेत मला आता इतक्या लांबच्या मराठी आरक्षणासाठी एकत्र आलं. तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त शब्द आहे माझा नारायणगडराव सगळ्यात जास्त हरियाणातल्या मराठी या उसळणार आहे ते सगळ्यात जास्त 13 लाख मराठी आहेत तिथे 13 लाख सगळ्यात जास्त रेल्वे बुक करून येणार आहे तिकडे हे देशातलेच असणार आहेत पण 6 करोड नुसते राज्यातले राहणार आहेत. म्हणून आपल्याला आपल्यावर एकामेकाच्या अंगावर पडण्यापेक्षा मला माहिती उशीर झाला होऊ द्या आजच दिवस झाल्यावर परफेक्ट होणार आहे कारण उद्या त्याला तुम्हाला मायबाप समाजाची सेवा करायची राज्यातल्या ते सोपं नाही. अरे कवर देतो मी चिठ्ठ्याला देतो बाबा चिठ्ठ्याचा ठ्याला जाऊन दे ते बरोबर नीट करते निवडणुकीत काय भाषणात काय ते नीट कर नको चिठ्ठ्याचा ठ्या देऊ चिठ्ठ्यावाले मी व्यासपीठात खाल्लं माझी चिठ्ठी बघितली भिवाट इकून एक निघाली बोटाला चिपकून बसली ती बी हे बघून आपण सगळे याच्यात ठरवू आपण कशात 8 तारखेच्या याच्यात है ना दसरा मेळाव्याची घोषणा त्यावेळेस करू आपण काय ते सगळ्याचे विचाराने करू आपण. हा आणि एक महत्वाचा विषय राहिला मी खरं बोलणार या हो मी समाजावरचा अन्याय इथं बोलणार बोलण्याला बंधनं नको हा मग ते सुईल लागत नाही ते सगळं अर्धवट त्यामुळे जे असेल त्या मागण्या आणि ते प्रखर राहणार आपल्याला खूप सेवा करायची संधी आहे आपल्या समाजाची. कोणी पण म्हणलं पाहिजे बीड सारखी उठाव बी आम्ही आतापर्यंत बघितलेला नाही आणि सेवा पण बघितलेली बीड सारखी सेवा आतापर्यंत आम्ही बघितली नाही आणि उठाव कशाला म्हणते ही बीडच दाखवत असतो बीड सारखा पुढे बघितला नाही. आता सेवा सुद्धा आपल्यासारखी कधीच नाही वाद नाही भांडण नाही शिवे नाही काय एकदम सायलेंट मान देऊ न देऊ सगळ्यांनी माझ्या सहित नोकर म्हणून काम करायचं माझ्या सहित जातीचा नोकर म्हणून काम करायचं इतकं तुम्ही करा. उद्या सकाळपासून काम सुरू आहे कारण प्रचंड मोठी तयारी जे मध्ये काही अडचणी असतात ते एकमेकात सांगत सुरू आत्ताच लगेच निवेदन पण देऊन घ्या परवानगी देतील ते फडणवीस साहेब जर म्हणले नका देऊ तर नाही द्यायची परवानगी मिळाली तरी कार्यक्रम होणार नाही मिळाले तरी ते तिथं माघार फिगार काय आपल्या गाड्याची सगळी व्यवस्था करा. हा परत बोलताना एक राहिलं जी बांध आहे ना बांध म्हणजे हे रान ते रान हे रान इकडे बघा ते 9चा टाइम होत आला ते तर सोडा म्हणतो ना मी बर का बांध आहेत ना या रानात जर आपण पार्किंग लावली तर मागचा सुद्धा बांध फोडा रोडचे सगळे बांध फोडून घ्या म्हणजे गाडी स्पष्ट 2 गेल्या पाहिजे ना आली पण पाहिजे जास्त नाही मागच्या कडीपर्यंत गाड्या गेल्या पाहिजे मागच्या रानापर्यंत म्हणजे आपल्या रानात बिनधास्त आपण फोडा पाऊस पडायच्या अगोदर परत बांध लावून सुद्धा घेऊ. हे 4ही रस्त्यावरची जे रोडला सरपण ठुले गोटे गाठे ठुलेत हे सगळे जेसीबी साफ करा उद्यापासून सुरू करा आपल्या सगळ्या जेसीबी बनवून घ्या 4ही रस्ते डबल टिबल गाडी बसली पाहिजे. हे मध्ये रस्ते विनाकारण गुंतलेत इकडचे गुंतलेत हे सगळे प्लेन करा. शेजारचे आपले 100 गाव मी बोलतो एसपीला मुलीला त्रास द्यायचा काय संबंध आहे काय केलं त्यांनी सभेला आलत्या म्हणून
रोज होय मी सभेचं काय नाही ना आपण कुठं मी एसपी ना बोलतो बीडच्या मराठ्यांच्या मुलीला परळीच्या सभेनंतर त्रास व्हायला लागला धनंजय मुंडे साहेब पालक होतो तुमच्याकडे लक्ष घाला नसता मला परळी यावं लागलं मी अन्याय नाही सहन करू शकत तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो दुसऱ्याच्या मुली स्वतःच्या मुली बघा विनाकारण वाद अंगावर घेऊ नका कारण तुमच्या मुली तशा दुसऱ्यांच्याही बघा कारण आम्ही सुद्धा तुमच्या समाजाच्या मुलीला मुलीच मानतो आणि त्याच्यात माय बापच बघतो हो विनाकारण पांगून देऊ नका खेळ सोयीचं चाललेलं आहे आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही तुम्ही विरोध केला की आम्ही विरोध करतो हे प्रकार घडून देऊ नका उद्यापासून कारण तो एसपी सुद्धा विनाकारण खोटे खोटे दाखल करतोय ना विलाजानं पुन्हा आम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना पुन्हा एसपी ऑफिसवर यावं लागेल मग इशारा सभेसाठी विनाकारण तुम्ही बंद करा आम्ही शांत आहे आम्हाला शांत राहू द्या गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब हे प्रकार थांबवा कोणाच्याही लेकी बाळीला त्रास होता कामा नाही आम्हाला शांत राज्य राहावं वाटत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर मग नाविलाज होईल बरं आमचा मग जर आम्ही एखाद्या हातात घेतला ना तुकडा पाडू तर माग नाही सरकारणार म्हणजे नाही माझी जात महत्वाची माझ्या जातीचे लेकरं महत्वाचे त्यांच्यावरती होणारा अन्याय मी नाही सहन करू शकत नाही ही शेवटची संधी आहे तुम्हाला तुम्ही हे बीड जिल्ह्यातलं आणि राज्यातलं चाललेलं खोट्या केसेसचं थांबवा आणि बीड जिल्ह्यातलं काय त्या परळीत चाललंय ना पालकत्व तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे साहेब ते तातडीने ते एसपीला सांगून ते थांबवा नसतं जर याच्यानंतर तक्रार आली तर पुरे मराठी परळीत घुसणार मग आम्ही सुद्धा येणार आपण फालतू धमकी फिमकी देत नसतो हो एकदा जर बोललो तर मग ते करीत असतो कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाही मराठीने तुम्हाला जर विरोधाच्या लेखी बाळीत बघा मुलीला बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुठंच मराठ्यांच्या मुलीला त्रास होता कामा नये आणि जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला त्या मुलीला आजच आव्हान करून सांगतोय नारायणगडावर कोणत्या जाती धर्माचा असो मग त्या मराठ्याचं जरी असलं तरी चालत जर तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला कळवा माझ्या कानापर्यंत येऊ द्या मी स्वतः तिथे येऊन त्याला नीट करतो सोडत नाही त्याला एकाही राज्यातल्या मुलीला त्रास होता कामा नये हे कोणत्या बदले घेता सभेचे तुम्ही याचे परिणाम वाईट भोगावे लागतील मग तुम्हाला विनाकारण आणखीन बोलत नाहीत बोलायला लावू नका आम्हाला मी जर बोलायला लागलो तर मागे सरकत नाही कारण आतापर्यंत तुमच्या परळी सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलं नाही कारण बळ अंगावर घ्यायची सवय नाही पण सभेचा डोक्यात राग ठेवून जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना नुसत्या परळीत एकट्या 1,04,000 मराठी तर पुरीची पुरेची घेऊन येईल मी सुट्टी देणार नाही मग उगाच खेटू नका विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नादी लागू नका आता सभेच्या तयारीला आजपासून सगळ्या लागा एकाही मागे ओढू नका आसपासच्या गावाला माधुगिरीचं सांगा कारण 3-4 दिवस आधीच भाकरी लागणार आहेत नंतर 2 दिवस जेवढे पंक्चरवाले आहेत ते सगळे रस्त्यानं लागणार आहेत गाड्यासाठी बीड जिल्ह्यातले जेवढे मंगल कार्यालय जिल्ह्यातले सगळे ओपन ठेवा 7, 8 आणि 9 3 दिवस तिथं जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था करून ठेवा बीड जिल्ह्यात आहेत तेवढे रस्त्यानं ज्याचे ज्याचे शेत आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी मंडप सुद्धा टाकून ठेवा शक्य आहे त्यांनी म्हणजे दिवसा किंवा रात्री त्याला झोपायची वेळ आली त्याला आराम करता येईल त्या ठिकाणी इतकं बारकाईने लक्ष ठेवा पाणी कुठंच कमी पडता कामा नये वेळ पडलेला तर गोदावरीतून नुसते टँकर इकडे पाण्याला आणायला ठेवा तसं बोलणं सुद्धा झालंय माझं मी काल जालन्यात सुद्धा डॉक्टरांची बैठक घेतली मी सगळीकडे जातोय ते डॉक्टरांना सांगतो लोक असतील त्यांना सांगतोय कोणाकडे अँब्युलन्स आहेत ते सांगतोय अँब्युलन्स सुद्धा आपल्याला किमान 500 ते 600 अँब्युलन्स पाहिजे तिथं जाग्यावर वाढतील तितक्या वाढू आपल्याला खूप संडास बाथरूमची मोठी व्यवस्था करणे शक्यतो प्रत्येक जाग्यावर जिथं आपण त्या 200 मीटरवर एक टँकर पाण्याचं जेवणाचं नाही डॉक्टरचं ठेवणार आहे तिथं एक मोठा प्रत्येक गावात एक असा मंडप असतो पट्टीचा तो मंडप तिथं आडवा मारून द्यायचा अर्धा एकर मध्ये ते त्यांना बाथरूम साठी लगविला त्याला माता मावल्याला जायला रोडच्या इकडच्या बाजूनं महिला इकडच्या बाजूनं पुरुष करा म्हणजे कोणाला कोणीकडे जाताना लाईटिंग एवढी टाका एका गावाला त्याच्या शिवापर्यंत लाईट उभं करणं काय मोठी गोष्ट नाही आणि एक जनरेटर ठेवणं सुद्धा नाही लाईट जरी गेली तरी तो जनरेटर गावाच्या वतीने ठेवू शकतो म्हणजे या सभेचे निवेदन करण्यावर भार येणार नाही गावानं हे शिवती ती शिव आपण आपला सांभाळ
सगळ्या व्यवस्थेत. ज्याच्या विहिरीला पाणी त्याने रोडवरती पाणी आणून ठेवा, त्याने टँकर ठेवा, टाक्या ठेवा. आपण कार्यक्रमाच्या वतीनं काही टाक्या खरेदी करू मोठ्याला, ते नंतर पुढे बघू काय करायचं ते. पण त्या गावागावात आपल्या ठेवतात आणि त्या भरून ठेवायच्या, म्हणजे आंघोळीची व्यवस्था होईल, प्यायच्या पाण्यात सुद्धा व्यवस्था होईल. इकडच्या बाजू सुद्धा आपल्याला खालापुरीच्या पलीकडे पर्यंत करा, इकडे राजुरी पर्यंत करा, इकडे नामलगावच्या त्या हवेपर्यंत करा, इकडच्या साक्षात पिंपरीच्या बाजूनं आपल्या काजळापर्यंत करा, इकडचे फुलसंगीपर्यंत करा. रस्त्याने असणाऱ्या मोटरी सगळ्या चालू करा. सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा मदत करतात बरं का. आंतरवाली टायमाला खूप मदत केली होती, पण आता जर आपण आधीच सावध राहतो होणार नाही. तिकडे जर सभा ठेवली तर तिकडे फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तिकडे काही फुटत नाही, भोईसपाटच होत असेल. इकडे काय भोईसपाट होते काय मत नाही. ते बोलून देऊ भेस पाळला आमचा एवढं बेकार काम. ज्याचं नाही मोड ते म्हणतो आपलं मोड. इतकं भयान काम आहे तिकडे. तिकडे मोसंबी आहेत, अंगूर आहेत, ऊस आहेत, नुसत्या चिवट्या भयानक कार्य. आधी काहीच नाही वाटलं, पण नंतर ते वावरावर नुसतं बसत मला मोडे करतो आता. ते पोरं माझे मनात ताण लागले, पण नाही काही नाही खाऊन देऊस. मला त्याने आधी ते एका बाबाने एक मुळी आणली गोडीत, धर बाबू टिपरू, धर बाबू टिपरू. टिपरू गेले कपक्यात संपू ऊसात गुजर. ते मला मी देत होतो राव. म्हणजे ही रिअल आहे ते. त्याला तुम्हाला आता काय सांगू, जे एक इतका भयान त्रास होतोय. त्रासासाठी नाही म्हणत, पण नसणारे सुद्धा वैताग द्यायला लागले. नियत शेवटी तिला लाई किंमत. मग ते आणखीन अडचणी वाढायला लागल्या. आता इकडे सगळं मोकळं पटांगण, किधर ब्याव किधर बी टेन्शन नाही, काय नाही काय नाही काय नाही. मराठ्यांची एकजूट दाखल चान्स. आणि तिकडं पिकामुळे बी नाही माघार घेत आम्ही. खरं ती बी सांगतो, एवढी जागाच नाही. अरे 900 एकर सभेला 3000 ते 3200 एकर नुसतं पार्किंगला. कुठे येते मग नाहीच ना. त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. इथं 3000 हेक्टर आहे, 3000 एकर नाही. मग तर ताणच नाही राहिला. 1600-1700 एकर तर नुसतं सभेलाच आहे. आपण 900च म्हणतो. दोन्ही बाजूने लोक राहणार, काही अडचण येणार नाही. उद्यापासून सगळे कामाला लागा. फोन लावताना सरळ फोन लावायचा, सभेची तयारी करा. उद्यापासून एकाने म्हणायचं नाही तो काय चाललं, फोन लावलं नाही म्हणता तो काय चाललं, तू काय करत त्याचं काही चाललं. पूर्ण उलटा पालता ते. फोन लावला की मावशी होतो. मला सांगतो आता सगळ्या मावशांनी काम करायचं. आपल्या तिकडं माहेराला, तिकडं पाहुण्याला जावं फोन लावला, तिकडच्या चुलत्याला, काक्याला, कोणाला, मावशीला, त्यांना डायरेक्ट म्हणायचं सभेची तयारी करा. तू जेवली का नाही विचारायचं. नाही आपले फोन लावला का, तू जेवला का, रवंदन उपास 15 दिवस. तुला काय करायचं रे. सगळ्याचं डोकं एवढं ठेवत जातात. जात जातीच्या पोरं मोठे झाले पाहिजे, यासाठी सगळ्यांनी कामाला लागायचं. महिलांनी सुद्धा टीमा तयार करा, महिला सुद्धा फिरायच्या. बोलायचं नाही, दुसरा टप्पा घेऊ ना, दुसऱ्या वेळेस घेऊन. बरेचसे राज्यातले काही मंत येणार आहेत मोठमोठाले, ते मंत सगळे येणार आहेत जागेचे पाणी करायला. महाराष्ट्रातले लोक पाणीला येणार आहेत. त्यावेळेस नारळाची बरोबर करू. त्या व्यासपीठाच्या कोणत्या बाजूला आहे काय, सगळ्या शिप्या लावून तर रस्ते ते साफ करायला चालू करा, हे साफ करायला चालू करा. वेळ पुरणार नाही तुम्हाला वाटत वेळ आहे, वेळ पुरणार नाही. उद्या सकाळपासून सगळे कामाला लागा. आणि आपले मोबाईल सगळ्यात महत्वाचं थांबतो मी आता. सगळ्यांना रोज एक कार्यक्रमाची पोस्ट टाकायची फेसबुकला, व्हॉट्सअपला. मोबाईल काय लागतो तुम्हाला, ते मोबाईल त्यासाठी. आणि काही नाही टाकायचं. कार्यक्रमाचं निवेदन आणि तेच निवडणुकीचं उमेदवाराचे चिन्ह ध्यानात नाही राहिलं पाहिजे. चिन्ह काय होतं, नारायणगड चिन्ह होतं म्हणला पाहिजे बोलता बोलता. नारायणगडावर फुलल्या इतका बदल झाला. त्याला 4-5 घोड्या पोस्ट टाकायचा रोज आपल्या इकडून. त्याचा मोबाईल नंबर आहे ना आपल्याकडे, त्याच्या व्हॉट्सअपला फेसबुकला ते जॉईन करायचं. काय म्हणते त्याला, त्याला टॅग करायचं. त्याला रोज वाचायला बोलता बोलता त्याचं चिन्ह सांगायचं. ते म्हणला पाहिजे नारायणगडाला फुलल्या हा ना बरं का. इतकं बधीर करून टाका सध्या. मी तसंच आहे. मी रातची सुद्धा झोपी सुद्धा गणपार म्हणतो, म्हणतात नाही रे. एक दिवस झोपतच म्हणलं मी आरक्षण आलं आरक्षण आलं. शेजारचे 3 उठून बाहेर गेले. ते म्हणले काहीतरी झालं तर लाताने आणि
येड लागून घ्या येड जातीसाठी. ते म्हणजे येड झालं झोपेतच मग आरक्षण आलं म्हणलं असं नाही का. बरं त्याचं काय सांगता येते. चला सगळ्यांनी कामाला लागा. काही कमी जास्त असेल तर हे सांगितले एवढेच नियम नाही, नियम आणखी येते त्याच्यात बदल होईल दुरुस्त होईल. कामाला लागा. बीड जिल्ह्यानं शान के 7 कार्यक्रम पार पाडायचा आहे ताकदीनं. चला सगळ्यांना जय शिवराय.